श्री स्वामी समर्थ. तुम्ही एखाद्या गोष्टीचा खूप विचार करता का? लहान सहान गोष्टी मनात सतत फिरत राहतात का? मी योग्य केलं का? लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? उद्या काही वाईट झालं तर काय? अशा विचारांनी तुमचं मन सतत भरलेलं असतं का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की जास्त विचार करणे म्हणजे ओव्हर थिंकिंग नेमकं काय आहे, ते आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करतं आणि त्यातून बाहेर कसं पडायचं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमचं मन शांत होण्यास मदत होईल. जास्त विचार करणे म्हणजे काय? जास्त विचार करणं म्हणजे एखाद्या गोष्टीचा आवश्यकतेपेक्षा जास्त विचार करत राहणं. एखादी घटना घडून गेल्यानंतरही ती पुन्हा पुन्हा आठवत राहणं. भविष्यात काय होईल याची अनावश्यक चिंता करणं. स्वतःच्या निर्णयांवर सतत शंका घेणं. हे सर्व ओव्हर थिंकिंगचे लक्षण आहे. अनेक लोकांना वाटतं की जास्त विचार करणं म्हणजे आपण हुशार आहोत, पण खरं म्हणजे जास्त विचार केल्याने समस्या सुटत नाहीत, उलट त्या आणखी मोठ्या वाढू लागतात. मनात निर्माण झालेली एक छोटीशी चिंता हळूहळू भीतीमध्ये बदलते आणि मग ती भीती आपल्या आनंदावर, आरोग्यावर आणि आत्मविश्वासावर परिणाम करू लागते. जास्त विचार केल्याने काय नुकसान होते? जास्त विचार करणारा माणूस अनेकदा वर्तमानात जगणं विसरतो. तो भूतकाळात अडकलेला असतो किंवा भविष्याची चिंता करत असतो. यामुळे झोप नीट लागत नाही, मन सतत अस्वस्थ राहते, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, आत्मविश्वास घटतो, नकारात्मक विचार वाढतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी अजून घडल्याच नाही त्याचं दुःख आपण आधीच अनुभवू लागतो. विचार करणं चुकीचं नाही, पण जेव्हा विचार आपल्या मनावर राज्य करू लागतात तेव्हा ते धोकादायक ठरतात. एक प्रेरणादायी गोष्ट. एकदा एका गुरुजींनी आपल्या शिष्याला एक ग्लास पाणी दिलं. गुरूंनी विचारलं, हा ग्लास किती जड आहे? शिष्य म्हणाला, सुमारे 250 ग्रॅम असेल. गुरु म्हणाले, जर मी हा ग्लास 1 मिनिट धरला तर काहीच होणार नाही. 1 तास धरला तर हात दुखायला लागेल आणि पूर्ण दिवस धरला तर हात बधीर होईल. ग्लासचं वजन तेवढंच आहे, पण तो किती वेळ धरून ठेवतो यावर त्रास अवलंबून असतो. आपल्या चिंता आणि विचार देखील असेच असतात. थोडा वेळ विचार करणं ठीक आहे, पण त्यांना दिवसभर रात्रभर मनात धरून ठेवलं तर ते आपल्यालाच त्रास देतात. म्हणून काही गोष्टी वेळेवर सोडून देणं देखील शिकायला हवं. ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी 5 प्रभावी उपाय आहेत. पहिला म्हणजे वर्तमानात जगा. भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य अजून आलेलं नाही. आपल्या हातात फक्त आजचा दिवस आहे. स्वतःला विचारा, मी आत्ता या क्षणी काय करू शकतो? वर्तमानावर लक्ष केंद्रित केल्याने मन शांत होते. दुसरा म्हणजे प्रत्येक विचारावर विश्वास ठेवू नका. आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार सत्य असतोच असं नाही. कधी कधी मन आपल्याला चुकीच्या गोष्टी सांगतं. म्हणून स्वतःला विचारा, याचा खरोखर काही पुरावा आहे का? अनेकदा उत्तर नाही असं असतं. तिसरं म्हणजे कृती करा. जास्त विचार करण्यापेक्षा कृती करा, कारण कृती भीती कमी करते
आणि विचार वाढवत बसणं भीती वाढवतं. लक्षात ठेवा, ॲक्शन क्रिएट्स कॉन्फिडन्स. चौथं म्हणजे स्वतःला व्यस्त ठेवा. रिकामं मन हे चिंतेचं घर असतं. चांगली पुस्तके वाचा, व्यायाम करा, भजन, नामस्मरण, ध्यान करा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवा. त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे देवावर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. काही गोष्टी परमेश्वरावर सोडून द्याव्या लागतात. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो तेव्हा मनातील भीती हळूहळू कमी होऊ लागते. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील अनेक चिंता अशा गोष्टीबद्दल असतात ज्या कधी घडतच नाही. तुम्ही आज ज्या गोष्टीबद्दल चिंतेत आहात, कदाचित काही महिन्यांनी ती गोष्ट तुम्हाला आठवणारही नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस सकारात्मकतेने जगा. जास्त विचार करून जीवन कठीण बनवू नका, कारण आयुष्य हे खूप सुंदर आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा, मी आजपासून जास्त विचार करणं सोडून सकारात्मक जीवन जगण्याचा प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ.